कडे बघा माकडं बसली रितेशी भाऊस दोघ जण भाऊस भाऊस सख्ख भाऊस. ॲडल्टसाठी 60 रुपये म्हणजे आपल्यासाठी, आणि जे फॉरेनर येतील त्यांच्या 120 रुपये का असं का. चिल्ड्रन एंट्री 30 रुपये आणि ब्लॉगर पॅराडाइज फ्लाय कॅचर. Did you know it's called sharp pitches? डोल हे जाऊन अलाउड आहे ना तसं. पोपट हे बघा हे बघा ट्रेल बघा एकदम खतरनाक. काय बघा हे सगळं मच्छीला बसले बघा. कोलबी अलबी अंडी आम्ही वेज आलो मच्छी खायला म्हणून आम्ही बघा कुरकुरे बिरकुरे आम्ही काम चालू स्टोया 6 बघा. काय छत्री ठेव अरे पाऊस ओके का नाही बॉडी बिल्डर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या भाईच्या चॅनलवर आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा असा विचार, आजची तारीख आहे 5 ऑगस्ट ना. आता सध्या वाजले किती 11:15 झाली, जरा लेट झालाय. पण आजचा विषय काय आपला बघा, रितेश आलाय कामावरून डायरेक्ट सकाळी नाईट होती त्याची, तर नाईटवरशी डायरेक्ट तो घरी आलाय. कारण की बॉल बेवरेज कंपनीमध्ये जाते कामाला, तर तिथून कंपनी मला वाटते 4 का 5 किलोमीटर आहे, तिथून जवळच आहे. तो बोलला डायरेक्ट मी सकाळी येते बोलता घरी, माझ्या सोबत जाऊ. तसं पण मी जाणारच होतं. आजचा विषय तुम्हाला मेन सांगते आता काय, तर आता सध्या चालू आहे पण गावात ह्याला ह्याने आंघोळ नाही गेली, तसं की नाईटवरून आलाय तर पटापटा फ्रेश रेडी होईल आणि रेडी होऊन मग तोपर्यंत मग तसं निघू आपण. आणि निघून कुठं जाणार आहोत ते मेन विषय तो आपला कर्नाळ्याला ट्रेकिंगला जाणार आहोत. आणि कोण कोण आहेत ते तुम्हाला ते भेटत आहे. आम्ही टोटल किती 8 जण आहोत ना, पण 8-9 जण आहोत. आणि गाडी आपलीच नाही, दुसऱ्यांचे म्हणजे सोन्या काय तो स्कूटी घेणार आहे आणि भावेशने पण बाईक घेतलेली आहे. कोणती बाईक आहे ती? भावे ते आधीची, ते आता बघू ते समजलं आता गेल्यावर. ते निघलं ते खारपाडावर आलं. पण आम्ही आता पहिले जाऊ गावात मग ते गाडीत आता रोहन बेज थांबलेलं आहे. आम्हाला थोडा लेट झाला याला, आम्ही सुसाट चालू आता. गाय ढग बघा कसला खाली आलाय बघा इथून. आणि हे बघा आपल्याला इथं जायचं आहे कर्नाला. आता बघू जाऊन, कारण की मी पण गेलो नाही कधी, मी फर्स्ट टाइम जाणार आहे. तू गेलास? यो जाऊन आलेला आहे पण मी नाही गेलो. माझा फर्स्ट टाइम आहे, तर तुम्हाला बघा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स बघायला भेटेल कसा आहे ना कसा नाही. ते मजा तर येणार आहे, पण आता कसं काय, किती चढायला टाइम लागते, किती कसरत करायला लागते ते समजेल नंतर. पाऊस पण नाही, पाऊस येता जाता आहे, ऊन पण मध्ये मध्ये पडते. बघू आता पावसाचा काय भरोसा नाही, पाऊस कधी येते ना कधी नाही सांगता येते. बघा ढग बघा कसला यो खाली आला इथं. हे मला साईड मधून चालतंय.
हे बघा इथं पण बघा डक कसं खाली आलं. बाय आज मजा आने वाला एक नंबर. काय सीट बेल्ट आपल्याला ट्रॅकिंगला जायचं आहे रोहन. पण तू कपडा तू शर्ट पॅन्ट घालून आलास फॉर्मल टाईपचा. अरे मग तेच बोलतोय शर्ट बीट काय घालून करायचं आहे. टी शर्ट ठीक आहे. एक टायमाला जीन्स पॅन्ट घातली असते ठीक आहे तू. पण तू शर्ट अरे हो चलतोय इधर. काय बोलतोय कोलव्या बनवल्या ते बघा. आपलं कोण कोण आलं. आपला रोहन शेठ आहे, रनू शेठ, ऋतू शेठ आणि आपला वीर शेठ. रितेश गेलाय सोन्यासोबत. रितेश बंडे आणि सोन्या आहेत ते लोक तिघ जण येतील स्कूटीवर. आम्हाला बोलला जा कारण की टाइम झाला तर की 12ला 5 मिनिटं बाकी राहिलं. काय स्टेरिंग फिरत असा असं. मग काय तर करशील बघ ब्लॉगिंग करताना स्ट्रगल करायला लागतंयच. कडे बघा माकडं बसली रितेशची भाऊस दोघ जण. भाऊस सख्ख भाऊस. पार्किंगला गाडी कुठं लावायला बघायला लागेल. इथून घेऊ ना हे. अभी किधर ना नाही कॅरेन्स लावली तिथं. आहे बघा कॅमेरा पुसते. गाडी इथं लावली म्हणा. केबल घेऊ दे गाडीतून आयफोनची कारण ब्लॉगिंग तर करणार आहे. आयफोनची चार्जिंग तुम्हाला माहीतच आहे कसा विषय असतो तो. बॅगमध्ये डिक्कीच आहे. चल हे पडदं बंद नाही केलं ना. थांब पडदं बंद करणे इज मॅन्डेटरी गायज. हा मग तेच ना. अरे तरी थांबायला लागेल. यांचा काय तिघांचा विषय झालाय. यही बंड्याचं काय लागलेला आहे. हे एवढं लागतं ना. यांचा काय विषय झालेला आहे की लावला आहे रोहन लावलेला आहे तो तेवढाच असते अर्धा. हेही कोलब्या वाटतं बनवायला ठेवलेलं घेतल्या सोबत त्या बनवायला ठेवलेलं म्हणून आम्हाला बोललं जा पुढे. पण आता थांबायला लागलं किती टाइम लागेल ते माहीत नाही. इथं फीज ॲडल्टसाठी 60 रुपये म्हणजे आपल्यासाठी. आणि जे फॉरेनर येतील त्यांच्या 120 रुपये. का असं का. चिल्ड्रन एंट्री 30 रुपये आहे आणि फॉरेनर चिल्ड्रन असेल तर 60 रुपये. कॅमेरासाठी 195. कॅमेरासाठी हा तसं असेल का माहीत सांगता नाही. आता मोबाईलचा कॅमेरा का सेपरेट कॅमेरा ते नाही माहीत काय विषय आहे. आणि पार्किंग फीज बघा. 2 व्हीलरला 50 आहे आणि लाईट व्हेकल म्हणजे आपली 4 व्हीलर झाल्या त्यांना किती 195 आणि हेवी व्हेकल म्हणजे बस झाली तर 295. एवढा. पण पार्किंगचा तर काय विषय काय फीज पाऊस आला का नाही. पार्किंग बघ कसं अबोल हे सोड त्याचा काय विषय. पण पार्किंगचं जर आता असतं तर काय बोलले असते. एंट्रीच्या टायमालाच घेतली असते फीस. पण आता काय तू जाताना बघू काय विषय आहे ते झालं द्यायलाच लागेल. ही पार्किंग आहे इथली एरिया ती पूर्ण तिथपर्यंत पार्किंग आहे. पुरं चेक करा असले मग काय चेक करा असले काय सांगता नाही ते असं आहे बघू. आणि हे बघा हा मेन एंट्री इथून आहे. येऊ दे पाऊस आपल्याला भिजायचंच आहे. हे बघा तुम्हाला इथून दाखवते. हे बघा ही मेन आहे इथून एंट्री. इथून डायरेक्ट आतमध्ये. आता बघू कसा काय विषय आहे. हे यार ना आता आलं ब्लॉगर. चला हे बघा काय शाळेतली सहली चाललेली आहे. ती बारकी बिरकी पोरं आहे बघा. शाळेतली सहल बारकी बघ. बारकी पोरं हे वळू नका. बारकी पोरं नीरज पाटील ब्लॉग सबस्क्राइब करा. चला आता फोटो बिटोला भेटत बाय. बारकी पोरं खतरनाक. बारकी पोरांची सोल
बघा इथून सुरुवात आपली डायरेक्ट आता सहल सुटली यांची वाटतं सकाळी गेली वाटतं सहल बाकी पुरा कॅमेरा मधून भाई वडाला सुरुवात केली हे तर इथं आल्याच भीत आहे बघा हे निघलं आणि तेवढा पाऊस आला झाला कामकाज गायचं बघा आयुष्यपत हिरवा बिरवा गार कसला आहे पूर्ण सगळीकडे झाडं नाही तर वेगळे वेगळे जिथे जेवढे कर्नाटकात पक्षी आहेत ना तेवढ्या सगळ्यांची डिटेल इथं दिलेली असते आकार साईज सेन चला आता जे दिसतील म्हणजे आता प्रत्येक जागोजागी हे बघा इथं बोर्ड लावलेले आहेत इथं पाने कसले आहेत वेगळे वेगळे प्रकारचे पक्षी आहेत इकडे करोड होते कसला आहे काम आहेत पॅराडाइज फ्लाय कॅचर डिड यू नो इट्स क्वालिटी शार्प आहे पिचेस भाई म्हणजे ह्याचा सगळा डिटेल दिलेला आकार आणि कुठल्या ह्याचा पक्षी आहे प्रजातीचा झाला ते सगळं नशीब पाऊस थांबला होता नाही तर आता भिजलो तरी भिजलोय थोडा वेळा हे बघा अरे बाय सगळं डिटेल सांगत यायला लागते ब्लॉग आहे सांगा यार याला दोन नाही बाय अर्धा रस्ता ब्लॉग होणारच आहे 100% चार्जिंग संपली तरी पॉवर बँक आहे चार्जिंग करून ठेवू टेन्शन नाही बंड्याचं लोकेशन आला बंड्याचं लोकेशन बंड्याचं लोकेशन आला बंड्याचं लोकेशन कुठं आहे पहिली पण होती हा बघा पोपट आहे पिन डोल हे जाऊन अलाउड आहे ना तसं ऋतूच्या लोकेशन पोहोचले जाऊन पोपट हे बघा झोपलाय कसं काहीच नाही रे जास्त नाहीच आहे हे भाई कुठला पक्षी आहे मोर आहे मोर आहे अरे बॉय काय बघा आता इथून कच्चा रस्ता सुरू झाला ट्रेकिंगचा फुल मार्ग सुरू झाला आता हे काय काय काठी डोकरा झालंस का काय चल आता इथून मेन फील सुरू झाला हे सोन्या बघ काठी घेऊन बाय फुल खतरनाक एक्सपिरियन्स रे खरा सोन्या वाटेची ट्रेकला आला ट्रॅकचा हे बघा ट्रेल बघा बाय एकदम खतरनाक सर सोन्या अरे तू इच्छा करायला पाहिजे होती इच्छा करतोस बाय फुल खतरनाक इथून चढायचं आहे इथून भांड्यात लिपलॉप घालून या भांड्यात तुझी चप्पल इच्छा इथं आली तर काय करशील नाही होऊ शकत 4,500 चप्पल आहे पैसे नुसतं भरून 4,500 चप्पलच आहे 4,500 नाही होऊ शकत ब्रँडेड पाय तू निघतच नाही किती काय केलं तुम्ही अरे नशीब तर भाई आलता दाराने 100 रुपये घेतली छोटा धबधबा आहे बघा आज एवढी गर्दी नाही काहीच कारण बुधवार आहे ना आणि मेन कधी गर्दी असते माहिती आहे शनिवार आणि रविवार गर्दी असते कारण सुट्टीचा दिवस असते कुठून कुठून लोक बाहेरून साडून येतात इथं ट्रॅकिंग करायला चल उभा रस्ता पण नाही तो कच्चा एकदम रस्ता आहे डगर हार नाही मानले की हार कोण मानते चल दम लागला इथून तरी
झाड आहेत म्हणून एवढं दिसून नाही येत आहे. आधार आहे हो. आप मी बोलते बिलू उडी बी मारता अंगावर. ए नको ए भांड्या काय नको बोलू. पलू दे ये उडी बिडी मारल. ही चली चली चल लोक ही बघ रास आहेत गायच. तिथून व्ह्यू बघा. अरे आलो थांब. इथून व्ह्यू बघा कसला येते. तरी झाडं आहेत नाही त्याच्यामुळं दिसत नाही तेवढा. आता आलो इथून. रोहनची पॅन्ट बघ. रोहन पांढरीत घालून आला नेमकी. तू सोन्याचा सोर तू लग्नाला झालास का ते सांग म्हणा. बघ काय गरज आहे तुला शर्ट घालायची. तुझा फोटो तरी निघेल काय तो. विषय दोन नाही. विषय कसा एकदम असा चांगला लुक लोक बोलली पाहिजे. आता वरती पर्या भारी आहे दिसते. 4-5 पोरी पाटल्या पाहिजे. आता ब्लॉग बघून पण तुला आता कमेंट येते. का आला नवीन रस्ता. चल 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 चल. तू मोबाईल ठेव येशील खाली. भाई सुनसान बघा कसला येता एकदम शांत. पाय असे दुखायला लागेल कंटिन्यू करतो तरी काय नाही. चला बिंदास. ते एवढा जेजुरीच्या ब्लॉगमध्ये बघितला एवढं आयफोन चार्जिंगला लावलं आहे त्याच्यामुळे केबल ती येते. आयफोन मोबाईल टू मोबाईल चार्जिंगला लावला आहे. बाय. फुल मजा येते ट्रेकिंगला. दम लागते पण काय नाही. आता आलोय वरती तसं पण टेन्शन नाही एवढं. आज आम्ही दोघं पाठी राहिलो रे. दिसतंय ना भाई. फॉग दिसणारच इथं. फॉग बघा काहीच धुका वरती तर अजून असेल. मला एक ट्रिक सांगते लवकर वरती कसा करायचा. मंकी मॅन तू. ना असा पाय सटकला नाही परपटत खाली येशील डायरेक्ट. काहीच करणारा तिला याचा सपोर्ट घेऊ नका. हा कधी पण पडेल. पडेल पुन्हा तुम्हाला पण घेऊन जाईल सोबत. हे रीती सप आहे पुढं. थांबा पहिले चढतंय मग ब्लॉक करतोय. उगाच डायरेक्ट हे बघा खाली दरी. एक जरी पाय सटकला नाही डायरेक्ट खाली. विषयच नाही काय. आलो आलो चल. पहिले मला ब्लॉग बनवू दे नंतर तुमचं फोटो आहे करू. गाईज काही चोमेश्वरी व्ह्यू आहे इथून. फॉग पण तसाच आहे का. ही काय पातलगंगा नदी काय बोलता. ही पातलगंगा नदी. हे बघा ही पातलगंगा नदी ही दिसतंय ना झूम करून. हे बघा हा ही. आणि आपला आणि हा मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे. आणि यो कुठलं गाव. कल्ले ना कल्ले. फॉग आला ना. हा कल्ले गाव. कल्ल्यानंतर तिकडं गेला यो आपला बाडापाडा. आणि त्याचे तिकडं पुढे गेला खारपाडा. खारपाडा तर नाही कुठे दिसणार. शाक नाही दिसणार. धुका आलाय ना त्याच्यामुळं. इथं टॉपवर आलो एकदम टॉपवर. बेंडी हा अजून हा कर्नाटक किल्ले पे. बरं बघा चिंबोरा. चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. ये 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 थांबा मी आता पकडून दाखवते. ये सिंगर आहे. असं दे ना. मी खाय नाही भले पण पकडून दाखवते. फक्त मी पण नाही खाय बाई. खायला तूच नाही खाईस. ये माझे परत आवाज डायरेक्ट. ये उलटी झाली. चिंबोरी चिंबोरी. ए नको चल रोहन चल राहू दे.
तर दे एन्जॉय करणारा तिला त्याला सोडीनच रे काय थोडी जे करणार आहे बघा बघ. फॉग आला फॉग आला फॉग आलाय बघा. दुका ढगही सगळी ढगच आहेत. फुल ढग आला. चल या धावत. आता पोचू. आता जास्त लांब नाही. 1 किलोमीटर बोलले तर बघू. आता मेन गोष्ट माहिती आहे चढायचा विषय नाही. आता ट्रेकिंग संपली. आता फक्त चढायचं म्हणजे एक टाइमात चालायचं आहे. ट्रॅकिंगचं तरी आहे एकदम नॉर्मल. भाई बघा ये पंखा चालू केला की हवा येतो. पंखा चालू केला की हवा येतो. अरे कसलं क्यूट आहे रे बारीक बारीक. माझा भाऊ माझा जीव आहे. ए नको ह त्याची मम्मीच तिथं आहे. ती बघ ती बघ. हे बघ यो एक आहे. तू एक आहे. कोणतरी खायला दिला काहीतरी. तू बघ तू एक आला. जय श्रीराम. बंदर ओमा जय बजरंग बली. तोड दे दुश्मन की गली. चल 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 फायनली पोचलोय गायस. फक्त आता इथून चढायचं फक्त वरती तेवढाच. गायस तुम्हाला व्ह्यू दाखवायला कायच आता झालं नाही कारण प्राचीन गोष्ट पूर्ण धुका झाला. काय बोलतं प्राचीन काळातली गोष्ट दाखवतो. ओके टाक. ये कॅच पकड. अरे नीट उरव नीट उरव. ये कॅच घे पाणी. ये नको रितेश असं नको. सासून ठेवलाय दुसरा ऐका नाही. खाली गेला तो. बस आज केली येत नाही आणि लोटला त्याला खाली. देऊन आण ठेव का त्यान कसा फोटो काढायचा उभं राहून ते असं नाही बघ. दे इकडे, दे इकडे. त्याला मारलाच का नाही रे. योग्य मोबाईल घे. ये गेला. ये पाणी पिणी नको. ये पाणी पिणी नको हे करू. आज केली येत नाही बरं आज केले इत नाही. आज केलं येत नाही. टाटा बाय बाय. चल अप्लाय खाली चला चला. इथून मेन दरवाजा हे बघा दिसते काय. हे बघा हा दिसला. इथून आता मेन दरवाजा. इथून बाय आता काहीच नाही खालचा व्ह्यू दिसत. सगळं धोका. कशी घेऊन बसले बारक्या पोरांना. त्यांची मम्मी इथं पण आहेत. बरेच आहेत. हे बघा कशी बसले. दोन हे दुसरा दरवाजा पण यो मेन नको वाजू ठेव. हे बघा हा महाद्वार आहे आणि हे का लावत माहिती काय. यो डिटेल देते सगळी. दरवाजा तोडायला नको आणि ते असं मोठे लाकूड घेऊन येत. ते तोडताना डायरेक्ट ते असं जागा येऊ नसतं बसायला. आणि आलीच कमीत कमी 350-400 वर्ष झाले. मजबूत बघा कसं आहे एकदम. हा जो टोक बघता ना तुम्ही वरतून तो आहे. अरे यार इथं बघा तुम्हाला टोकावर जाऊन दाखवते एकदम. रिक्स बघा एकदम दरी डायरेक्ट खोल. एकदा गेला की खापला विषय. हा जो टोक हे बघ. हे दोघं का रे इथं का कुठं आहे ते बाकीचं कुठं आहेत. ए रोहन नको. हे बघा या पाण्याची टाका म्हणजे कधी पण उन्हाळा असो थंडी असो पावसाळा असो या पाण्याची टाकी एकदम थंडी असते. आणि हा पाणी साधं प्यायचा होता. खोल असेल रे. किती असेल खोल. हा हॅलो आवाज कसा गुंजते बघ. आता सध्या घाण आहे. बघा ते मी उलट्या वरती परत आला असतो नशीब. चल ऐक इथं ए रणू बघ काका 22 लहान लाव काय यो नवीन मेंबर काय यो. ए राहू दे बसू दे सोन्या बसू दे काला र. नवीन मेंबर यो. ए बाटल्या बिटल्या नको टाकू. घे चल. काय बघा हे सगळं मच्छीला बसले बघा. कोलबी अलबी अंडी. आम्ही वेज आलो मच्छी खाय नाही म्हणून आम्ही बघा कुरकुरे बिरकुरे आम्ही काम चालू. स्टोया 6 चिप्स भोको टाईट मारायला लागेल. शिल डायरेक्ट खाली जाशील. काय तिथून आलोय तर खरं पण मेन गोष्ट ना
इथून जर व्ह्यू आला असता ना, जर दुकान असतं तर एक नंबर गड. काय रे तेच धुका नसता तर काय दिसत नाही. अरे तेच तर मग तेच तर सांगतोय ना, मग व्ह्यू नाही दिसत नाही तर व्ह्यू कसला आला असता खतरनाक. काय नाही दिसत. इथे एक हे झाला काय आता बोलू, धुका आला त्याच्या मुलं कायच व्ह्यू नाही दिसत. अजून कुठं काय नाही. ओटान काय नाही काय ए ठेव ए बघ अरे ठेव बघा स्वर्ग हे खडक दिसते बघ कसला. झुम झुम कर. अरे उभी घे. आय ढग येतात वरती उडत, ढग असं वरती येतात. असे एक सुंदर साई हाटली. बंड्या खरा रे. हे बघ आता पुन्हा येतो बघ. बंड्या काय पाप्याचा फोटो काय संपत नाही. पाप्या ठेव. बंड्या फोटो घे ना. बंड्याचा कॅप्शन मध्ये लिहू मान वाकरी. गाईच हे बघा, निसर्गरम्य वातावरणात आलो. त्या डोंगराच्या ठिकाणी कधी गेला का? डोंगराच्या ठिकाणी गाईज दुनिया गई भाड़ में, हम आए पहाड़ में. हार्ड नाही करणाला किल्ला रे. हे बघ ए डॉगेश गाय हे बघा इथून दिसते खाली डायरेक्ट सरळ खाली. अरे यार पण विषय झाला धुकाचा. नुसते ढग आहेत त्याच्यामुळं खालचा व्ह्यू एवढा भारी आला असं ना इथून. तो मेन पॉईंट होता माहिती आहे बघायचा, पण तोच नाही मेन बघायला भेटला. आता इथं थोडा दिसला ढग गेली म्हणून, ढग नसती तर दिसली असती. बायला ए बॅग कोणची आहे घ्या मग त्याला. काय नाही भांडणं झाली आम्ही दोघा आणली बॅग रोहन मिनी. काय बघ फाटका देईन असा हातांचा. रितेश मी आणली ती बॅग वरती बघितला कशी पलटोय. चल हे बघा इथं खाली आल्यावर इथं दिसतंय इथून खालचा व्ह्यू. हा मुंबई गोवा हायवे दिसायला पाहिजे होता यार, पण वरतून व्ह्यू एक नंबर आला असता. नीरज ड्रिफ्ट मारत आला काय तिथून. आता ट्रॅकिंग आता उतरायचा काम फक्त. वरती थांबलो, फोटो काढलं, निघलो. इथून आता चायनीजवर नाही तर ढाब्यावर बसू, तिथं जाऊ. मग डायरेक्ट मी काय करीन, मी घरी जाईन, कपडे बदलीन ना तसाच निघीन मग कलंबुलीला जायला. कारण तर कॉलेज आहे तर जायला लागणारच आहे. सुट्टी मारून नाही होणार. आज सुट्टी घेतली. डोही फोडू एकेकाची. नाही 200 रुपये किलो ढोमी, साहित्य कोलबी 250, टायगर प्रॉन्स 500. अरे निवट्या 100 रुपये किलो. खाली जाशील काय तिथे. छत्री ठेव. अरे पाऊस, अरे भिजाची मजा आहे. ओके का नाही बाय बॉडी बिल्डर. पाहू शकता विचित्र प्रकारचा मोर आला आपल्या इथे. हे आपण साईडला थांबूया, तिथं थांबूया. चला ते आम्ही असं थांबलं तिथं. आलू राहतं थोडा राहिला. हे बघा ते पुढे गेलं सगळं, आम्ही तिघं पाठी घालून. ही ट्रेल बघा मगची डायरेक्ट सरळ. आता नेमकी मगाशी पाऊस आला नाही तर चिकट झालाय सगळा. सटकाची जाम भीती आहे. चल रे तू कायला थांबलास काय. सुचली सगळ्यांची. काहीच पाय इथून असे दुखायला लागले उतरताना. चढताना एवढा काय नाही वाटला. दम लागायची गोष्ट आहे फक्त. गायज बंड्याची चप्पल. बंड्या काय बोललेला 4000ची चप्पल आहे ना यावरची सरकारची. 100 वाली आहे. 100 वाली ती चप्पल किती 100 वाली 4000. जास्त काय झालेलं राहायचं व्हायला पाहिजे. 60 रुपयाची चप्पल आहे. 60 रुपये. आलो काय आता खाली. एकटा झालो मी. ते पाठी आलो मी. पटापट आलो पुढं. पटापट एकदा होतो खाली जाऊ. अर्धे 3-4 जण गेलं खाली.
मी आलोय पटापट. पायाची तशी वाट लागली, एवढं नाही दुखत पण दुखतात. शांतता बघा, पूर्ण जंगल एरिया. वरतून यार मला व्ह्यू मेन बघायचा होता माहिती आहे, एकदम टॉपवरून. पण नेमकी धुका होता, फॉग होता, त्याच्यामुळं बघायलाच नाही भेटला. तो मेन व्ह्यू पाहिजे होता बघायला. त्या व्ह्यूसाठी मी म्हणजे एक्सायटेड होतो बाबा, तो व्ह्यू बघायला भेटेल. कारण की एकदम 360 डिग्री व्ह्यू, सगळीकडची सगळा व्ह्यू दिसेल एकदम वरतून टॉपवरून, जो मी रोडवरून जाताना बघतोय. व्ह्यू बघा, मॅप पूर्ण किल्ल्याचा कसा कसा काय ते. ही बघा, ही जी तुम्हाला नदी दाखवली ना, पातालगंगा नदी आपल्याला दिसली ती. मोर टाका, अरे लय फिरायला. पण एवढं चालपर्यंत ट्रॅकिंग करताना हालत खराब होईल भाई. फर्स्ट एक्सपिरियन्स एक नंबर, कडक. थोडी हालत खराब झाली, काय नाही झाली हालत खराब, म्हणजे एकदम थोडी झाली, पण मजा आली. रास A few moments later. बघा, तिसाईवर आला आता खारपाड्याला. आता इथून थोडं भरू डायरेक्ट आलती धुवा हात धुवा भाई. आता आलं घरी. किती वाजले? 6:15 झाले. आता पहिले घरी आलोय मी. कपडे चेंज सोडा आंघोळ करते पहिला, आणि मग कपडे चेंज करून मग कसं निघेन करबोले जायला. म्हणजे किती वाजता? आता अर्ध्या तासात निघेन, 7:45 निघेन. आणि 7:30 8 पण नाही, 7:45 टच घरी. हालत अशी झाली की पाय दुखतात आणि प्लस डोका दुखते माझा. काय माहीत काय कसं झालं, तर डोकाचं नाही दुखायला लागला आहे. आणि असा डोका दुखते ना, चक्करसारखं वाटतंय मला, म्हणून काय सुचत नाही. म्हणून मी ब्लॉगिंग पण नाही केली आता जास्त. आता घरी आलो तो करीन, आणि नंतर जाताना मग ब्लॉगिंग तर करायला लागलं असतं. मजा तर आली, पण हालत पण तशी खराब झाली. आता मी तर निघलो आहे, किती वाजले, लेट निघलो थोडा, 6:15 पर्यंत निघला. आता खारपाडा क्रॉस केला आहे, आपला तारा पण क्रॉस केला आहे. आता कारनाल्यापर्यंत पोहोचू. तर आता हा ब्लॉग तर घरी गेला संपेन मी. पण खरं सांगू, मजा तर आली आज, रास मजा आली. मेन मी आता घरी जाऊन पाणी गरम करत ठेवलेलं ना, तोपर्यंत मी काय बघत मी हे बघत होतो, आपले क्लिप काढलेले ते आजचे, मी ब्लॉग केलेले ते. स्टार्टिंगला जेव्हा एंटर केलं ना, तेव्हा जी बारकी पोरं जी शाळेतली होती ना, ती जी वरडायला लागली ना भाई, एक नंबर मुमेंट तो वाटला मला. शपथ, एवढा भारी मुमेंट होता ना तो. बारकी पोरं एवढी अशी म्हणजे वरडायला लागली, हाय करायला लागली, भारी वाटलं बघून, एक नंबर वाटला. तीच मी क्लिप बघत बसलेलो, त्याच काय ब्लॉगमध्ये काढला. आता घरी जाऊन एडिटिंग करायला लागेल. झोपीन तर लवकरच आज, कारण की थकलेलं आहे तसंच, पण थोडीफार एडिटिंग करीन. आता सध्या तर निघलो आहे, आता आरामशीर चाललो आहे मी, काय नाही, एकदम आरामशीर चाललं. आता तसं पण जायचं पण नाही कुठं. गाईज, तुम्हाला बोललेलं ना, आपला नवी मुंबईचा एअरपोर्ट दाखवायचा आहे. हे बघा, हा रनवे आणि हा पूर्ण एअरपोर्ट. हा इथं या साईडला वर्किंग काम चालू आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, थांबा, एक फ्लाईट दिसते का, हे आपण इथं उभे आहोत लोकेशनला. हे बघा, या रोडला ओपन आहोत, आणि ही फ्लाईट इथं येते. अजून पनवेलमध्ये एंटर नाही केली, विसुंब्यापर्यंत आलेली आहे, म्हणजे दिसल. चला नशीब. आणि एक हे बघा, ही टेक ऑफला चालली आहे. ही कुठली आहे? नवी मुंबई टू गोवा. ही गोवाला फ्लाईट चाललेली आहे. आणि ही फ्लाईट येते ती देहरादून टू नवी मुंबई. इथून चाललेलं तर बोलू, तुम्हाला जाता जाता दाखवते एअरपोर्ट, बोलू कसं आहे ब्लॉगमध्ये दाखवलं. आता फ्लाईट येईल बघू, फ्लाईट तुम्हाला दाखवतो बघा. आता हा नाईट लुक आहे, हे बघा, हा रनवे. आणि हा रनवे पण ह्या साईडचा विषय काय, हा कार्गो साईडचा रनवे. 2 रनवे होतील, एक त्या साईडला, एक हा साईड. या साईडला मेन कार्गो एरिया आहे, त्या साईडला पॅसेंजर एरिया आहे. आणि मेन एअरपोर्ट तो बघा, तो लाईट दिसत का तुम्हाला एवढ्या, तो तिकडचा आहे.
फ्लाईट आली बघा. आता बघा ही लाईट दिसते काय? हे बघा आता बघा फक्त फ्लाईट. आली आली. हे बघा ग मजे पैक ग. कसर बे कॅमेरा. एक मला वाटतं टेक ऑफची ती फ्लाईट थांबली वाटतं, अजून टेक ऑफ नाही केला तिने. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगू, ही एअरपोर्टचा जो हा साईड आहे ना, हा बॅक साईड आहे. मेन जो फ्रंट साईड आहे ना, तो फ्रंट साईड आपल्या उलव्या साईडला आहे. ही बॅक साईड आहे मेन एअरपोर्टची. ही बघा लँड झाली फ्लाईट. अजून एक टेक ऑफ करायला एक कितीची, ही मला वाटतं 8:20ची होती फ्लाईट. ही लवकर आली. कितीला आली? 8:15ला. अरे फोकस करायला 8:14ला आली फ्लाईट, म्हणजे 5 मिनटं लवकर आली. तर बघू पहिले, बघते थांबा दुसरी फ्लाईट आहे काय. हे बघा ही फ्लाईट निघाली आता. फ्लाईट दिसते, फ्लॅश होते ती. ही गोवाची फ्लाईट निघाली आता, इंडिगोची. भाई मी तर असं आहे ना, माझा कधी टाइमपास असेल ना, काम नसेल तर इथं यायचं, कारण की जवळच आहे. आणि बघून बघून म्हणजे ना असं हे झालं रे, एक टाईपचा मन भरला आहे. स्टार्टिंगला जेव्हा सुरू झालेलं ते ना, मी रोज यायचो रोज बघायला फ्लाईट. पण आता कसं बघून बघून मन भरला, त्याच्यामुळं आता रोज नाही. आता कधी कधी इथून जाताना पण थांबत पण नाही मी असं. चला निघू जातो, टाईम झाला आहे. जायचं आपल्याला पण घरी. चला निघूया आपण. गाडीमध्ये बसलो आणि तेवढं ते बघा अजून एक फ्लाईट आली. ही मला असं वाटतं ना, ही 8:10ची फ्लाईट आहे आणि ती 8:20ची होती अरायवलमध्ये बघितली मी तेव्हा. हे बघा ही देहरादूनवाली आहे फ्लाईट. तरी अजून मेन हा इंटरनॅशनलला चालू झाला. इंटरनॅशनल चालू होईल ना, तर एवढ्या मोठ्या मोठ्या फ्लाईट येतील ना. ह्या तर बारक्या ह्या. हा एरोप्लेन कुठला आहे ते? एअरबस A320 आहे. ही बारके फ्लाईट आहेत. जेव्हा मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल जेव्हा चालू होईल ना 2-3 वर्षात एअरपोर्ट, तेव्हा मेन बघायला. पण तेव्हा इथं ना थांबून पण नाही देणार कोणाला. आता तरी थांबून देतात, पण आता जेव्हा इंटरनॅशनल चालू आहे तेव्हा थांबून पण नाही देणार. आता तसे पण थांबून देत नाही, कारण की पोलीस बिलीस येतात. पण आता नाही एवढा काय विषय. चला मी आता जाते घरी.